नमस्कार, कामिनी युनिक रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या रेसिपीचा आयटम हा आपला चवडाफल्ली असणार आहे. घरगुती पिठांपासून कशी खुसखुशीत चवडाफल्ली बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. केलं आहे आपण जे म्हणजे गव्हाचं पीठ. हे अर्धा वाटी गव्हाचं पीठ आपण चांगलं चाळणीने गाळून घेतलेलं आहे. ते आता आपण या बाउलमध्ये टाकू. आणि हे अर्धा वाटी आपलं डाळीचं पीठ आहे, हे पण बाउलमध्ये टाकू. मराठी भाषेत आपल्या बेसनाचं पीठ असं म्हणतात. आता आपल्याला पिठाला हे मोहन देऊन घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला तेल टाकायचं आहे. इथे मी पिठामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, जेणेकरून आपली चवडाफल्ली ही कुरकुरीत होईल. आता याच्यात थोड्याशा ह्या ओवा घालायच्या आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्तसुद्धा ओवा घालू शकता. नंतर लगेच थोडंसं मीठ घालायचं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. थोडंसं आहे. आता याला चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी याच्यात ॲड करून हे पीठ चांगलं मऊसर असं मळून घ्यायचं आहे. चांगलं असं हे पीठ आपण मळून घेऊ. बघा, आता हे पीठ थोडं घट्ट झालं आहे. त्याला चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चवडाफल्ली ही एकदम कुरकुरीत बनेल. डाळीचं पीठ असल्यामुळे ते आपल्या हाताला थोडंफार चिटकतंच. त्याला सारखं असं मळून घ्यायचं आहे. थोडं ऑइल टाकून परत चांगलं मळून घ्यायचं आहे. तास झाकण ठेवून मुरायला ठेवणार आहे. आता आपला अर्धा तास झालेला आहे. आपलं पीठ हे चांगलं मुरून झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे लोळे करून घेऊ. तुमच्या पद्धतीने तुम्ही लोळे करू शकता. साधारणतः मी एवढा लोढा इथे घेणार आहे. आपले लोळे करून तयार झाले. आता आपण यांना चांगलं ताटावर लाटून घेणार आहे. ताटावर याच्यासाठी लाटायचे जेणेकरून आपली लोडी आहे ती चिटकणार नाही. आता थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतलंय चांगलं. आता याला चांगलं खूप बारीक लाटायचं आहे. बारीक अशी पोळी लाटून घ्यायची आहे. साधारणतः एवढी बारीक लाटून घ्यायची आहे आणि मध्ये चिऱ्या पाडून घ्यायच्या आहे. कढई ठेवून गॅस ऑन करायचा आहे. ऑइल टाकायचं आहे. आपलं ऑइल आता गरम झालंय. त्याच्यात आपण ही पोळी चवडाफल्लीला किती छान गोल्डन असा कलर आलेला आहे. छान अशी कुरकुरीत झालेली आहे. जेवढी तुम्ही पातळ लाटणार तेवढी चवडाफल्ली एकदम छान अशी कुरकुरीत लागेल. त्यासाठी आपल्याला शक्यतोवर खूपच बारीक प्रमाणात अशी चवडाफल्ली लाटून घ्यायची आहे. बघा, ऑइल हे खूप गरम असलं पाहिजे, जेणेकरून आपली चवडाफल्ली बघा किती छान अशी फुगत आहे. हिला परतून घेते. बघा किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आणि जेव्हा पण आपण चवडाफल्ली ऑइलमधून काढू तेव्हा ती अशी गोल्डन झालेली दिसायला पाहिजे.
बघा आपला फाफडा किती छान असा रेडी झालेला आहे. आता आपण त्याला थोडंसं चटपटा बनवू. आता चवडाफल्लीवर थोडं मीठ आणि थोडी चटणी घालायची आहे आणि थोडे कांदे हे घालून घ्यायचे आहे. कांद्याने ही आपली चवडाफल्ली एकदम छान अशी लागेल. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ माझे रोज तुमच्यासाठी येत राहतील. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पहिला व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंतच पोहोचेल. तुम्ही बारीक शेव पण टाकू शकता. आता याच्यावर थोडी मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर बघा आपली चवडाफल्ली ही रेडी झालेली आहे. आता बघू आपण आपली चवडाफल्ली किती कुरकुरीत बनलेली आहे ते. बघा सहजपणे अशी तुटून जात आहे. बघा किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे. क्रिस्पीसुद्धा दिसत आहे. बघा खूप छान अशी आपली चवडाफल्ली बनलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.